छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त माननीय श्री प्रवीण पवार साहेब, मी तुम्हाला जाहीर आवाहन करत आहे. माझं नाव भास्कर जोशी. मला इथे 2 वर्षापूर्वी मी आलो 14 वर्षानंतर, आणि इथल्या स्थानिक लोकांशी माझा काही परिचय नव्हता. माझी मिसेस इथली राहणारी आहे मूळची. तिच्या वडिलांचं हडकोस सुदर्शननगरमध्ये घर आहे, आणि हे सगळे तपशील सिडको पोलीस स्टेशनला, DCP ऑफिसला, तुमच्या कमिशनर ऑफिस, IG सगळ्यांना दिलेले आहेत. गृह सचिव, मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. इथे आल्यापासून आमच्या विरुद्ध अत्यंत भयानक कारस्थान, छळ करणं, बदनामी करणं, वीज तोडणं सगळं चाललेलं आहे. ऑलरेडी आमच्यावर आमच्या 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या लाईफमध्ये हल्ले झाले आहेत, बदनामी झालेली आहे, कारस्थानं झालेली आहेत, आणि त्या सगळ्यांची आम्ही CBI एन्क्वायरी लावलेली आहे. त्याचे सगळे रिपोर्ट्स आहेत. परंतु 14 वर्षांनी इथं आल्यानंतर माझ्या सासू अपर्णाताई चांदसकर, त्यांची मुलं यांनी जे काय गोष्टी केल्या त्याचे सगळे पुरावे सिडको पोलीस स्टेशनला दिले आहेत. पण होतं आहे काय की शेजारचे लोकांचं, सिडको लोकांचं साटलोट आहे. त्यामुळे ते लोक खिल्ली उडवतात, कधी खोट्या गोष्टी सांगतात, बोगस कंप्लेंट करतात. चौकशी मात्र काही होत नाही, आणि प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं की ह्या लोकांनी फसवलेलं आहे, या लोकांनी फसवलेलं आहे, या लोकांनी फसवलेलं आहे. आता ज्यांनी हल्ले केले, नितीन मुखेडकर, बाळू नांदेडकर, त्याच्यानंतर पुरुषोत्तम पंडित, या लोकांचे आमचे आर्थिक व्यवहार नाही आहेत. बरं, जेव्हा गंमत अशी याच्यातला आणखीन असा भाग आहे की डॉक्टर मनीषा जोशींनी ज्यांना ज्यांना सेवा दिली त्यांनी मात्र पैसे बुडवलेले आहेत. यात नितीन मुखेडकर आहेत, त्याच्यानंतर चंद्रकांत नांदेडकर आहेत, या लोकांनी पैसे फसवलेले आहे. तर आता हे गुन्हे वाढत चाललेले आहेत, हल्ल्यावर हल्ले होत चाललेले आहेत. आता परिस्थिती अशी आहे की डॉक्टर मनीषा जोशींचं मी संरक्षण करू शकत नाही. इक्बाल चहल, गृहमंत्री, IG, अमित शहा सगळ्यांना कळवलेलं आहे. आता मी तुम्हाला हा शेवटचा अपील करत आहे, कारण आज आमच्यावर परत एक हल्ला झालेला आहे, आणि आता हे हल्ले शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की उद्या जर मला नितीन मुखेडकर किंवा शेजाऱ्यांच्यावर हल्ला करावा लागला, त्यांना मारावं लागलं, त्यांचे मीटर हे सगळे करावे लागले, ज्यांनी ज्यांनी गुन्हे केले, किंवा मला वसुली करावी लागली गोपीचंद चाटेंपासून ते मुखेडकरांच्या घरापर्यंत, आणि त्याच्यात माझं काही झालं बरं वाईट, तर फडणवीस आणि तुम्ही जबाबदार असाल. कारण आता आम्ही काही करू शकत नाही. कायदा आम्ही कधी हातात घेतला नाही, आणि कायदा ज्यांचा हातात घेतात तुम्ही काही करू शकत नाही. कोणीतरी गायकवाड नावाच्या बाई येतात, त्या आम्हाला धमक्या देतात. आम्ही कंप्लेंट केली तर पुरावे मागतात, पुरावे मागते, चौकशी केली, पुरावे काही होत नाही, रात्री 3-3 तास आम्हाला बसून ठेवतात. हे सगळं नाटक आता संपलेलं आहे, खूप झालं आहे आता. डॉक्टर मनीषा जोशींचा जीव वाचविण्यासाठी मी प्रयत्न शेवटपर्यंत केलेले आहेत. मी कधी पण इथून निघून जाऊ शकतो. डॉक्टर मनीषा जोशींनी आत्महत्या केली किंवा तिने काही बरं वाईट केलं तर ह्याची जबाबदारी तुमची सिडको पोलीस स्टेशन, DCP Zone 1, DCP Zone 2, IG ऑफिस, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि फडणवीस आणि गृहसचिव यांची असेल. हे मी स्पष्ट केलेलं आहे. जबाबदारी प्रत्येकाची नक्की केली आहे. मी खोटे नाटे आरोप करत नाही. मी अकाउंटेबिलिटी आणि सायंटिफिक पद्धतीने बोलणारा माणूस आहे, आणि आमच्यावर किती दहशतवादी हल्ले केले आणि भाजपने काय केलं हे सगळं रेकॉर्डेड आहे, आणि आम्ही किती बदनाम आहोत आणि किती चांगलं हेही ऑनलाईन आहे. कारण तुम्ही आता आमच्या चारित्र्याच्या मागे जाऊ नका. तुमचं कारवाई करा. 24 तासाचा फक्त वेळ मी तुम्हाला देतो आहे. धन्यवाद.